तुमच्या खात्याकडनं आता मुदतवाढ देण्यात आलेली आहे. अद्यापपर्यंत EKYC करणाऱ्या महिलांची संख्या किती आहे ही माहिती पडलेली आहे का? अद्याप किती महिलांचं EKYC लाडकी बहिणीमध्ये करण्याचं बाकी राहिलेलं आहे? आम्ही साधारणपणे 2 महिन्यापूर्वी 18 नोव्हेंबरपर्यंत EKYCची प्रक्रिया पूर्ण करण्याच्या संदर्भामध्ये सर्वच आपल्या महाराष्ट्रातील लाडकी बहीण मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिला ज्या आहेत त्या माता भगिनींना आम्ही त्या ठिकाणी सूचना केल्या होत्या. त्यानुसार जवळपास 1,20,00,000पेक्षा अधिक महिलांची EKYCची प्रक्रिया 100% पूर्ण झालेली आहे आणि 50 लाखापेक्षा अधिक अशा महिला आहेत ज्यांची साधारणपणे 60-70% ही जी प्रक्रिया आहे ती त्या ठिकाणी पूर्ण झालेली आहे. मधल्या कालावधीमध्ये अतिवृष्टी असेल, पूर परिस्थिती असेल, अवकाळी पाऊस असेल, म्हणजे मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये जो पाऊस सुरू झालेला आहे तो साधारणपर्यंत जवळपास 5 ते 10 नोव्हेंबरपर्यंत पाऊस सुरू होता. बऱ्याचशा ठिकाणी पुराची परिस्थितीसुद्धा होती, अतिवृष्टीसुद्धा झाली आणि त्या ठिकाणी महिलांचे काही असणारे जे कागदपत्र असतात, काही दाखले असतात, तर ते त्यांना म्हणजे पुराच्या परिस्थितीमध्ये सुद्धा तिथं काही भरपूरशा लाभार्थ्यांनी गमावलेले आहेत. त्या दृष्टिकोनातून आणि त्याचबरोबर ज्या विधवा महिला आहेत किंवा ज्या एकल महिला आहेत म्हणजे ज्यांचे वडील वारलेले आहेत पण डिवोर्स झालेला आहे किंवा अशा पद्धतीच्या ज्या काही बाबी आहेत तर त्याच्यामध्ये विनंती होती, सूचना होती. मधल्या कालावधीमध्ये आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, दोन्ही उपमुख्यमंत्री शिंदे साहेब आणि आदरणीय दादांच्याकडे सुद्धा त्या संदर्भातली चर्चा करण्यात आली आणि 31 डिसेंबरपर्यंत आपण EKYC करण्याची मुदत ही वाढवत आहोत. म्हणजे जेणेकरून ज्या काही जिथं अतिवृष्टी झाली, पूर परिस्थिती झाली तिथल्यांनाही महिलांना EKYCसाठी त्या ठिकाणी अधिकची मुदतीतून त्यांना EKYCची प्रक्रिया पूर्ण करता येईल. या व्यतिरिक्त ज्यांचे पतीचं निधन झालेलं आहे, वडिलांचंही निधन झालेलं आहे, अशांकडे जे सर्टिफिकेट नाही आहेत म्हणजे अशांकडे त्यांचे जे डॉक्युमेंट्स नाही आहेत, त्यांचं डेथ सर्टिफिकेट असेल किंवा डिवोर्सचे न्यायालयांच्या जे काही डिवोर्सचे सर्टिफिकेट्स असतात म्हणजे कोर्टचे जे डॉक्युमेंट्स असतात ते त्यांना अपलोड करण्याच्या दृष्टिकोनातून किंवा एखाद्या गावामध्ये एखादी एकल महिला असेल किंवा एखादी विधवा असेल, तिच्या पतीचंही निधन झालं आहे आणि वडिलांचंही निधन झालेलं आहे, अशा महिलेनी लाभार्थ्यांनी जर ते डेथ सर्टिफिकेट किंवा त्या डॉक्युमेंट्स जर तिथल्या अंगणवाडी सेविकेकडे उपलब्ध करून दिले तर ती त्याची जे सर्टिफिकेट आहे ते CDPOकडे देऊन त्या संदर्भातली सगळी प्रक्रिया पूर्ण करून घेऊ शकतील. आम्ही आजच त्या संदर्भातला शासन निर्णयसुद्धा निर्गमित करत आहोत. त्याच्यामध्ये ज्या गावातल्या किंवा शहरातल्या तिथल्या अंगणवाडी केंद्र आहेत, ज्या अंगणवाडी सेविका आहेत त्यांच्याकडे त्यांनी तशा पद्धतीचे कागदपत्र सबमिट करायचे आहेत. इन द मीनवाईल त्या मध्यंतरी त्या कालावधीमध्ये आम्ही वेबसाईटवर पण तशा पद्धतीचं ऑप्शन हे देण्याच्या दृष्टिकोनातून आमचं काम हे सुरू आहे. रोज साधारणपणे 4 ते 5 लाख महिलांचं EKYCची प्रक्रिया ही त्या ठिकाणी होत आहे. मधल्या कालावधीमध्ये थोडं 1-2 लाखावरती संख्या आलेली होती पण नंतर पुन्हा एकदा त्या वेबसाईट आणि संबंधित विषयांवर काम करून आता ती पूर्वपदावर आलेली आहे. तर या संदर्भामध्ये राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब आणि दोन्ही उपमुख्यमंत्री शिंदे साहेब आणि दादा यांच्या सूचनेनुसार आपण ती 31 डिसेंबरपर्यंत मुदत वाढवत आहोत. पण या सगळ्या लाडक्या बहिणींमध्ये सातत्यानं अनेक बातम्यांसमोर येत होतं की सरकारी महिलांनी देखील या सगळ्या योजनेचा लाभ उचलला आहे. आता एक नवीन बातमी समोर सरकारी महिलांनी देखील या सगळ्या योजनेचा लाभ उचलला आहे. आता एक नवीन बातमी समोर येते, वृत्तपत्रामध्ये छापून आली आहे की ज्यांचे पुरुष म्हणजे पोलीसमध्ये कामाला आहेत त्यांच्या पत्नींनी देखील पोलीस नाही. एक गोष्ट आपण याच्यामध्ये समजून घेतली पाहिजे की जून 2024 मध्ये ही योजना झाली. 1 जुलैपासून लाभार्थ्यांनी याच्यामध्ये फॉर्म भरायला सुरू केले. सरकारी नोकरींमध्ये जे असणारे लाभ घेणारे होते जवळपास 7 ते 8 महिन्यांपासून किंवा त्याच्याही आधीपासून जसं जसं विभागाच्या यंत्रणेच्या लक्षात येत गेलं तसं त्यांचा लाभ तिथल्या तिथे थांबवत गेलेला आहे. 6-8 महिन्यानंतर ज्यांचं निदर्शनास आलेलं आहे त्यांच्या पगारातून ती ट्रेजरीमध्ये म्हणजे सरकारी तिजोरीमध्ये परत घेण्याची प्रक्रिया सुद्धा जवळपास 6-8 महिन्यापासून त्या ठिकाणी सुरू आहे. आणि ज्यांना नवीन सरकारी नोकरी लागते, जशी पोलीस भरती जशी होते किंवा सरकारी नोकरी जशी लागते तसं ते डॉक्युमेंट त्या विभागाकडे देतात की आता मी या योजनेमध्ये पात्र नाही आहे. तर त्या पद्धतीने आपण ते अपडेट करत असो. जसं जानेवारी महिन्यामध्ये आम्हाला डेटा मिळाला नमो शेतकरी योजनेचा, साधारणपणे तो 5 ते 6 लाखाचा डेटा होता आणि मग त्या पद्धतीनं त्यांचा लाभ आपण 1000 रुपये त्यांना नमो शेतकरीचा आणि 500 रुपये लाडकी बहीणचा असा आपण सुरू केला. तसंच सेवार्थचं ज्या वेळेला आम्हाला 2500चा डेटा मिळाला आपण त्यांचा लाभ तिथल्या तिथंच फेब्रुवारी महिन्यातच आपण बंद करून टाकला. काही वेळेला असं होतं की प्रसारमाध्यमांकडे किंवा पत्रकार म्हणजे वर्तमानपत्रांकडे 2-2, 3-3 महिन्यानंतरचे केसेस सुद्धा समोर येत आहेत आणि मग ते नव्याने आत्ताच झालेत. अशा पद्धतीची त्या ठिकाणी एक म्हणजे संभ्रम निर्माण होत आहे. आम्हाला ज्या वेळेला सरकारी जिथं नोकरी लागलेली असेल किंवा काय हे जसं त्यांच्या याच्यावर अपडेट होतात त्यावेळेसपासूनच आपण त्यांचा लाभ देण्याची प्रक्रिया बंद करत असतो. जो 12,000 12,500 पुरुषांच्या संदर्भात पण होता तिथं काही अशा केसेस आहेत जिथं घरामध्ये महिलेची अकाउंटच नव्हती
आणि त्यावेळेला त्यांनी पुरुषांच्या याच्यावर सुरू केलेलं होतं. नंतर स्वतःची स्वतंत्र अकाउंट आल्यानंतर त्यांनी ते अकाउंट बदलण्याचा सुद्धा प्रयत्न केला. आता त्या सगळ्या याच्यामध्ये ही ई-केवायसीची प्रक्रिया ही अतिशय उपयुक्त ठरणार आहे की याच्यामधनं लाभार्थी जे जेन्युइन आहेत ते 31 डिसेंबरपर्यंत एकदा ई-केवायसी झालं की मग याच्यामध्ये अशा पद्धतीच्या कुठल्याही घटना ज्या 6-8 महिन्यापूर्वी झाल्या त्या होणार नाहीत. आणि जे पुरुष लाभार्थ्यांनी काही ठिकाणी जिथं लाभ घेतलेला आहे तिथंही आम्ही व्हेरीफाय केलंय. ज्या ज्या वेळेला लक्षात आलं त्यावेळेला त्याच वेळेला तिथं संदर्भामध्ये सुद्धा जो प्रस्ताव आहे तो विभागाच्या वतीने शासनापर्यंत जाणार आहे. पण ही ज्या सरकारी कर्मचाऱ्यांच्या कुटुंबाकडनं हा लाभ घेण्यात आलेला आहे, ही रक्कम काही जमा झाली का किंवा त्याचा काही अंदाजित आकडा आहे का? अंदाजित म्हणजे साधारणपणे मी आपल्याला म्हटल्याप्रमाणे सुरुवातीच्या कालावधीमध्ये आम्हाला सेवार्थीचा आलेला. सेवार्थी खरं तर 8,000 पेक्षा जास्ती आहेत, पण आम्हाला तो डेटा जसा उपलब्ध झाला 2-2.5 हजारचा, आम्ही तिथल्या तिथे ती प्रक्रिया त्यांना वितरित करण्याची थांबवली. साधारणपणे जानेवारी-फेब्रुवारी महिन्यातली घटना आहे. सरकारीमध्ये पण बरेचसे असे आहेत ज्यांची सरकारी नोकरी लागल्यानंतर स्वइच्छेने त्यांनी आपलं जे चलन असतं सरकारी चलन याच्यातनं त्यांनी ती रक्कम परतफेड केलेली आहे. जिथं जिथं प्रशासनाच्या स्थानिक प्रशासनाच्या लक्षात आलं तिथं त्यावेळेला त्यांनी एकतर तो लाभ बंद केलेला आहे आणि जर त्यांना 3 महिन्याचा लाभ गेला असेल तर त्यांच्याकडनं दर महिन्याचा वसूल करण्याच्या संदर्भामध्ये सुद्धा प्रक्रिया केलेली आहे. त्यामुळे साधारणपणे ही जी संख्या आहे ही काही फार मोठी नाही आहे. म्हणजे तसं बघायला गेलं तर 1% पण आतली असणारी ही संख्या आहे. आणि ती प्रक्रिया जी आहे ती आपल्याकडे ती विभागाकडे ती रक्कम परत येणार नाही. ती शासनाचं जे ट्रेजरी डिपार्टमेंट आहे यांनी जो एक ठराविक हेड आम्हाला ओपन करून दिलेला आहे ती त्याच्यामध्ये येते आणि मग ते शासन जमा होते. पण मराठवाड्यातील अनेक महिलांची जी कागदपत्रे ही प्रक्रिया सुरू आहे. म्हणजे ही कसं आहे जसं आता तुम्ही पोलीस भरतीच्या संदर्भातलं म्हटलं की पोलीस भरती जशी होत त्याच्यातले जे लाभार्थी असतील ज्यांची पोलीस भरतीमध्ये नियुक्ती झाली मग ते नंतर 1-1.5 महिन्याच्या नंतर कालावधीमध्ये ते विड्रॉ करायला लागतात. त्यामुळे दर महिन्याला अशा पद्धतीचे आकडे येत असतात. जसं 65 वय च्या पलीकडे ज्या महिला जातात ती दर महिन्याला रिवाईज होत असते. म्हणजे जसं ते 65 वर्षाच्या पुढे जातात तसं ते अपडेट होत जातं. म्हणजे जे ऑक्टोबर महिन्यामध्ये लागू आहे ते नोव्हेंबरमध्ये लागू होईलच अशातला काही भाग नसतो. आणि जसे त्यांच्या डॉक्युमेंटचे व्हेरिफिकेशन होत जातात इतर सगळ्या बाबी त्यांच्या पूर्तता होत जाते त्या पद्धतीने ती प्रोसिजर ही पार पडत असते. पण मराठवाड्यातील ज्या महिला ज्या आहेत त्यांची कागदपत्र गहाळ झाली आहे त्यांना सरकार कशा पद्धतीनं मदत करते? म्हणजे कागदपत्र गहाळ झाली जसं आपण मगाशी म्हणाला होता त्यांना कशा पद्धतीनं मदत होते? एक तर आपण याआधी बघितलेलं आहे की ज्या वेळेला भूकंपाची असेल अतिवृष्टी असेल पुराची ज्या वेळेला परिस्थिती येत असते त्यावेळेला तिथल्या स्थानिक प्रशासन म्हणजे महसूल विभाग जो असतो तो या दाखल्यांच्या संदर्भामध्ये तिथं ते काम करत असतात. कारण तिथले जे मंडळ म्हणजे अगदी ग्राउंड लेवलला मंडल अधिकारी असतात तलाठी असतात यांच्याकडे पंचनाम्यांची नोंद झाल्यानंतर त्या पंचनाम्यांमध्ये तो डेटा येतो की त्यांचं काय त्याच्यामध्ये त्यांनी कागदपत्री कुठली गमावलेली आहेत किंवा काय नुकसान झालेलं आहे. आणि त्यानुसार त्या कागदपत्रांची किंवा त्या दाखले असतील त्याची पुन्हा एकदा नव्याने बनवणं ही सगळी प्रक्रिया ही त्यानिमित्ताने होत असते. त्याला कालावधी लागत असतो कारण तो महसूल यंत्रणेचा भाग असतो. म्हणून आम्ही ही मुदतवाढ दिलेली आहे. कारण आता गेल्या महिन्यातच आपल्याकडे ही अतिवृष्टी आणि पूरची परिस्थिती झाली आणि मग त्या कालावधीमध्ये त्यांना साधारणपणे 2 ते 3 महिन्याचा कालावधी पुन्हा एकदा त्यांचं नव्याने आधार कार्ड बनवणं किंवा वोटिंग कार्ड बनवणं किंवा समजा त्यांचा जातीचा दाखला असेल किंवा इतर म्हणजे इन्कम सर्टिफिकेट असेल या सगळ्या गोष्टींसाठी तो कालावधी जात असतो आणि म्हणून हा आपण 31 डिसेंबरपर्यंत वाढवलेला आहे. हॅलो लाडक्या बहिणींनो आणि लाडक्या ताईंनो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा जो 17वा हप्ता आहे हा कधी भेटतो, कोणाला भेटतो याची उत्सुकता आणि आतुरता महाराष्ट्रातील सर्वच बहिणींना लागलेली असेल असं मला वाटतं. त्यामध्येच आता अत्यंत महत्वाची न्यूज आलेली आहे. ती एक खुशखबर सुद्धा असणार आहे लाडक्या बहिणींनो आणि एक दुःखद घटना सुद्धा असणार आहे. कारण अनेक बहिणी आता अपात्र ठरू शकतात. मी म्हणत नाही आहे, न्यूज पेपर म्हणताय लोकसत्ता जो महाराष्ट्रातला ऑथेंटिक न्यूज पेपर आहे तो म्हणत आहे की 95,000 बहिणी एकट्या नागपूरमध्ये संकटात आहे. म्हणजे तुम्ही विचार करा लाडक्या बहिणींनो, जर नागपूरमध्ये जर 95,000 बहिणी संकटात असतील तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये हा किती मोठा नंबर होऊ शकतो तुम्ही विचार करा. या मध्येच आचारसंहितेमध्ये खुशखबर आलेली आहे. ती काय खुशखबर आहे? सोबतच तुमच्यापैकी कोणत्या बहिणींना 16वा हप्ता भेटलेला आहे म्हणजेच ऑक्टोबर महिन्याचा हप्ता भेटलेला आहे. ज्या बहिणींना 16वा हप्ता भेटला असेल त्या बहिणींना 17वा हप्ता म्हणजे नोव्हेंबर महिन्याचा हप्ता भेटणार आहे. म्हणून तुम्ही नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. सोबतच तुमची ई-केवायसी पूर्ण झालेली आहे का? ज्या बहिणींकडे पती नाही आहे, ज्या बहिणींकडे वडील नाही आहे त्यांनी त्यांची हाफ केवायसी पूर्ण केलेली आहे नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. तर चला लाडक्या बहिणींनो, पहिले मी तुम्हाला काय देतो दुःखद घटना सांगतो आणि त्याच्यानंतर मी जी खुश खबर आहे सर्वच बहिणींसाठी असणार आहे आणि सर्वच बहिणींसाठी दुःखद घटना सुद्धा असणार आहे. कारण नागपूरमध्ये जर 95,000 बहिणी अपात्र ठरू शकतात तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये किती बहिणी अपात्र ठरू शकतात त्याचा विचार तुम्ही करायला गरजेचा आहे आणि तुम्ही करणंही गरजेचं आहे. चला लाडक्या बहिणींनो, आपण सुरुवात करूयात. बघा, लोकसत्ताची न्यूज आहे लाडक्या बहिणींनो. लोकसत्ताची अत्यंत ऑथेंटिक न्यूजपेपर आहे महाराष्ट्रामधला लोकसत्ता. या लोकसत्ताने न्यूज दिलेली आहे की लाडकी बहीण योजना मुख्यमंत्र्याच्या 95,000 लाडक्या बहिणी संकटात. आता बहिणी म्हणतात देवाभाऊ आम्हाला न्याय द्या.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे आतापर्यंत लाभ मिळणाऱ्या आणि अचानक अपात्र ठरल्या गेलेल्या अनेक बहिणी महिला व बालविकास विभागाकडे धाव घेत आहे आणि घ्यायलाही पाहिजे, कारण तो त्यांचा हक्क आहे. त्याच्यानंतर जर तुम्ही बघितलं असेल, विधानसभा निवडणुकीपूर्वी राज्य सरकारने सुरू केलेला लाडकी बहीण योजना चांगलीच चर्चेत आलेली आहे. महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी आणि त्यांच्या आरोग्य आणि पोषणामध्ये सुधारणा करणे तसेच कुटुंबातील त्यांची निर्णायक भूमिका बजावण्यासाठी अत्यंत महत्वाची होती. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेणाऱ्या जिल्ह्यातील 95,000 लाडक्या बहिणी संकटात सापडलेल्या आहे. 95,000. मग तुम्ही जर विचार करा, हा जर नागपूरचा नंबर असेल तर संपूर्ण महाराष्ट्रातला नंबर किती मोठा होऊ शकतो. भलेही तुम्ही पात्र असाल तरी सुद्धा सरकार तुम्हाला अपात्र ठरू शकते. बघा, अपात्र केल्याचे कारण देत त्यांना दर महिन्याला मिळणारे 1,500 रुपये आता बंद करण्यात आले आहेत. अशा अनेक बहिणी आहेत. तुम्ही जर बघितलं असेल, जून, जुलै, ऑगस्ट 26 लाख बहिणी अपात्र होत्या आणि आता अचानकपणे जो सप्टेंबरचा हप्ता भेटलेला आहे तो सुद्धा आता भेटणं बंद झाला होता. ऑक्टोबरचाही त्यांना भेटलेला नाहीये. सगळे हप्ते भेटत होते पण आता अचानक बंद झालेले आहेत. बरोबर, त्याची तपास सुरू केली आहे. मध्य प्रदेशमध्ये यशस्वी ठरलेली ही योजना महाराष्ट्रात राबवण्याचा निर्णय घेण्यात आला आणि या योजनेच्या भरवशावर महाराष्ट्रामध्ये स्पष्ट बहुमत मिळालेले होते. लाडक्या बहिणींचा आशीर्वाद पाठीशी असल्याची चर्चा प्रतिक्रिया नेत्यांनी दिलेली होती. पण आता जर तुम्ही बघितलं असेल तर तुमच्या समोर हा पेज आहे आणि इथे तुम्हाला सगळंच लक्षात मिळणार आहे. मात्र आता या योजनेतील पात्र आणि अपात्र लाभार्थ्यांचे संरक्षण सुरू झालेले आहे. कोण पात्र कोण अपात्र याची छाननी करण्यात येत आहे. यातील 8,000 बहिणी अपात्र असल्याचे पुढे आले. उर्वरित अंदाजी तपासणी सुरू आहे. ज्यांच्याकडे कार नसतानाही यादीत नाव आले त्यांची माहिती राज्य शासनाकडे दिली जात आहे. म्हणजे विचार करा, ज्या बहिणींकडे कार नाही आहेत त्या सुद्धा अपात्र ठरलेल्या आहेत, असे जिल्हा व महिला बाल विकास अधिकारी सुनील मेसरे यांनी दिलेली आहेत. केवायसी करण्याची मुदतवाढ 31 डिसेंबर पर्यंत वाढवण्यात आली असल्याचेही त्यांनी सांगितलेले आहेत. भलेही मुदतवाढ तर द्यायलाच पाहिजे होतं, कारण की असंख्य लाडक्या बहिणी त्या ठिकाणी राहिलेल्या होत्या, वंचित होत्या. पण तुम्ही जर बघत असाल, हा अचानक लाभ का बंद झाला? अचानक लाभ, ज्यांच्याकडे कार नाहीये, ज्यांच्याकडे एका घरामध्ये 2च महिला लाभ घेतात, 2.5 लाखाच्या वरती इन्कमही नाही, त्यांचा लाभ का बंद झाला? तर खाली दिलेला आहे, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या आतापर्यंतचा लाभ मिळवणाऱ्या अचानक अपात्र ठरवलेल्या गेलेल्या अनेक बहिणींनी महिला व बाल विकास विभागाकडे धाव घेतलेली आहे. आम्ही पात्र असतानाही आम्हाला योजनेचा लाभ मिळत नसल्याची तक्रार त्यांनी केलेली आहे. आमच्याकडे कार नाही असा प्रादेशिक परिवहन कार्यालयाचा पुरवठा मानेवाडा येथे राहणाऱ्या सुनीता आठवले यांनी दिलेला आहे. म्हणजेच काय, त्यांनी आरटीओ मध्ये जाऊन रजिस्ट्रेशन केलं, काय कारचं काहीच नाही त्यांच्याकडे, ना तिथे त्यांच्याजवळ कार आहे ना त्यांच्याकडे ड्रायव्हिंग लायसन आहे, काहीच नाही, तरी सुद्धा यांचा लाभ बंद झालाय. माझी माहिती चुकीची नोंदवली गेली आहे असल्याचे सुनीता हिचे म्हणणे आहे. ही एक बहीण आहे. दुसरी आहे अनिताई मिश्रा, यांनीही प्रशासनाला पत्र पाठवून आपली व्यथा मांडली आहे. माझ्याकडे तक्रार नाही, मी पडक्या घरामध्ये राहत आहे, आपण तपासणी करू शकता असे अनिता यांनी पत्रात लिहिले आहे. त्यानंतर अश्विनी तिरमारे यांनीही परिवहन विभागाचे पत्र जोडत आपली व्यथा मांडलेली आहेत. म्हणजे बघा, अशा लाडक्या बहिणींनो 95,000 बहिणी फक्त आणि फक्त नागपूर जिल्ह्यामध्ये आहे, नागपूर विभागामध्ये आहे. तुम्ही विचार करा तर पूर्ण महाराष्ट्रामध्ये हा नंबर किती असणार आहे. ज्या बहिणींना खरंच या योजनेची गरज आहे त्याच बहिणी अपात्र ठरतात. तर सरकारने या गोष्टीकडे लक्ष देणं गरजेचं आहे. निराधार योजनेतील महिला कर्मचारी, संजय गांधी निराधार योजनेतील लाभार्थी 65 वर्षावरील महिलांनाही या योजनेचा लाभ घेतला असल्याचे पुढे आले आहे. एका कुटुंबात एकालाच लाभ मिळणे अपेक्षित आहे, मात्र हा नियम पायदळी तुडवण्यात आला आहे. पण हा म्हणजे इथे त्यांनी जो मांडलेला आहे, मला तर असं वाटतं की एका फॅमिलीमध्ये 2 महिलांना लाभ मिळणं गरजेचं आहे. लाडकी बहीण योजनेत ठरलेल्या निकषांची अंमलबजावणी करण्याची गरज होती, मात्र त्याकडे सुरुवातीला दुर्लक्ष करण्यात आले. जनतेच्या पैशाचा बेजबाबदारपणे केलेला अपव्यय आहे असा रोष नागरिकांनी व्यक्त केलेला आहे. हा म्हणता येईल, पण आता लाडक्या बहिणींची ती गरज होती आणि म्हणूनच त्या लाडक्या बहिणींना ते पैसे वाटप करण्यात आले होते. पण आता लाडक्या बहिणींना ही जी दुःखद घटना तुम्हाला ऐकल्यानंतर चला एक सुखद घटना सांगतो आणि त्याच्या माध्यमातून निवडणुकीच्या काळामध्येच लाडक्या बहिणींना पैसे मिळणार आहे. म्हणजेच काय, ही जी आचारसंहिता चालू आहे या कालावधीमध्येच तुम्हाला पैसे भेटणार आहे. साम टीव्हीची, महाराष्ट्र टाइमची आणि TV9ची काय आलेली आहे, मोठी खुशखबर आली आहे. सगळं दाखवत आहे. बघा लाडक्या बहिणींनो, आचारसंहितेच्या काळातच लाडक्या बहिणींना मिळणार 1,500 रुपये. मिळणार का? नोव्हेंबरच्या हप्त्यामध्ये मोठी अपडेट समोर आलेली आहे. लाडकी बहीण योजनेच्या नोव्हेंबरचा हप्ता कधी मिळणार असा प्रश्न विचारला जात आहे. त्याचसोबत निवडणुकीच्या काळात महिलांना पैसे मिळणार की नाही असा संभ्रम निर्माण झालेला आहे. तर मी सांगतोय 27, 28, 29 या 3 दिवसांमध्ये तुम्हाला 100% GR येऊन तुमच्या अकाउंटला पैसे जमा होणार आहे. कारण तुम्ही जर बघितलं असेल लाडक्या बहिणींनो, ऑक्टोबर महिन्याचा GR ऑक्टोबर महिन्यामध्ये आला होता फर्स्ट टाइम, आणि हा तर निवडणुकीचा महिना आहे आणि या निवडणुकीच्या महिन्यामध्ये सरकार तुम्हाला पैसे देणार, कारण की सरकारला तुमचे मत पाहिजे. म्हणून लाडक्या बहिणींनो 27, 28, 29 मध्ये तुम्हाला काय येणार आहे, GR येऊन तुमच्या अकाउंटला पैसे सुद्धा जमा होऊ शकतात. लाडकी बहीण योजनेसंबंधात 2 महत्त्वाचे निर्णय. लाडकी बहीण योजनेबाबत सरकारने निवडणुकीपूर्वी 2 महत्त्वाचे निर्णय घेतले. एक म्हणजे लाडक्या बहिणीसाठी केवायसी साठी मुदतवाढ देण्यात आली आहे. 31 डिसेंबर करण्यात आलेली आहे. दुसरा निर्णय म्हणजे महिलांना केवायसी करताना येणारी अडचण दूर करण्यासाठी वेबसाईटमध्ये बदल करण्यात आला आहे. त्यामुळे ज्या महिलांचा पती नाही आहे, वडील नाही आहेत, हयात झालेले आहेत, त्यांना केवायसी करता येणार आहे. वेबसाईटमध्ये सुद्धा आता ऑनलाईन तुम्हाला ज्या बहिणींना पती नाही, वडील नाही, त्यांना अपलोडचं ऑप्शन येणार आहे. आणि ज्या बहिणींना
पती नाही वडील नाही ते करू शकत नाहीत, अशा वेळेस त्यांना फिजिकल व्हेरिफिकेशन सुद्धा करू शकतात. फक्त सरकारने या ठिकाणी अपडेट हे करावं की ज्या बहिणींची फिजिकल व्हेरिफिकेशन होत असेल, म्हणजे डॉक्युमेंट थ्रू व्हेरिफिकेशन असेल, त्या बहिणींना पावती द्या की बाबा तुमची केवायसी कंप्लीट झाली, कारण की त्या बहिणींना समजणार नाही. लाडकी बहिणींच्या कामाची बातमी. आचारसंहितेच्या काळात महिलांना मिळणार पैसे. नोव्हेंबरच्या हप्त्याची अपडेट समोर आलेली आहे. लाडकी बहीण योजनेच्या नोव्हेंबरच्या हप्त्याची महिला आतुरतेने वाट पाहत आहे. नोव्हेंबरचा पहिल्या 20 दिवस संपलेले असून तरीही अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आली नाही. त्यातच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या लागलेल्या आहेत. त्यामुळे आचारसंहिता लागू झाली आणि कालावधीमध्ये पैसे मिळणार का असा प्रश्न विचारला जात आहे. आणि मला तरी असं वाटतं लाडक्या बहिणींनो 101% तुम्हाला पैसे दिले जातात. आचारसंहितेच्या काळात लाडक्या बहिणींना पैसे मिळणार का? आचारसंहिता लागू झाली. अनेक बहिणींना असं वाटतं की मग आचारसंहिता पैसे भेटणार की नाही, पण ही जी जुनी योजना आहे आणि जुन्या योजनेचे पैसे तुम्हाला भेटतात. जसं तुम्ही निराधार योजना बघितलं असेल, पैसे भेटले. आचारसंहितेच्या काळात कोणतीही योजनेअंतर्गत दिला जात नाही. मात्र स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या कालावधीत महिलांना पैसे दिल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. त्यामुळे पैसे कधी मिळणार याकडे सर्वांचे लक्ष आहे. जर तुम्ही बघितलं असेल, बिहारमध्ये निवडणुकीच्या पहिले 10,000 रुपये दिले जातात, महाराष्ट्रामध्ये निवडणुकी पहिले 3,000 रुपये दिले जातात. तर या स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये सुद्धा लाडक्या बहिणींना तुम्हाला 1,500 रुपये भेटणार म्हणजे भेटणार. निवडणुकी आधी पैसे मिळण्याची शक्यता येस. 2ला काय निवडणूक आहे आणि 3 रिझल्ट आहे. तर तुम्हाला सांगतो 27, 28, 29ला तुम्हाला पैसे भेटणार म्हणजे भेटणार लाडक्या बहिणींनो. तर बघा, मी लाडक्या बहिणींनो तुम्हाला खुशखबर सुद्धा दिली आहे की तुम्हाला 27, 28 नोव्हेंबरला हा नोव्हेंबर महिन्याचा GR सुद्धा येईल आणि GRच्या माध्यमातून तुमच्या अकाउंटला पैसे सुद्धा येईल. आणि लाडक्या बहिणींनो तुम्हाला दुःखद घटना सुद्धा सांगितली की 95,000 बहिणी एकट्या नागपूरमध्ये संकटात सापडलेल्या आहेत. आणि जर तुम्ही आता एकत्र आल्या नाहीत तर सगळं सांगतो, संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अशाच 95,000 प्रत्येक जिल्ह्यामध्ये बहिणी अपात्र ठरून या योजनेमध्ये ज्या लाभार्थी आहेत, म्हणजे ज्या महिलांना खरंच गरज आहे त्या महिलांना लाभ भेटणार नाही. आणि ज्या बहिणांना खरंच गरज नाही आहे किंवा सगळं चालतं, त्यांचं सगळं योग्य आहे, पण त्यांना हा लाभ भेटतोय, तर अशा बहिणींना भेटेल. म्हणून लाडक्या बहिणींनो तुम्हाला एकत्र येणं गरजेचं आहे. तुम्ही महिला व बालविकास जे विभाग आहे, या विभागाकडे जाऊन तुमचे अर्ज देणं कंपल्सरी आहे. तुम्ही जर तुमच्या जिल्ह्यांमध्ये असाल, तुम्ही तुमच्या गावा पातळीवर असाल, तर तुम्ही अर्ज नेऊन द्या. कारण तुम्ही जर अपात्र ठरला तर तुम्हाला तो लाभ भेटणार नाहीये. पण लाडक्या बहिणींनो जर तुम्ही स्टेप्स घेतल्या, CDPO कडे जाऊन भेट द्या, बरोबर, त्याचबरोबर जिल्ह्यामध्ये जाऊन भेट द्या आणि त्यांना सांगा की बाबा मी सगळं पात्र निकषामध्ये बसतो आणि माझा लाभ तुम्ही कसा बंद केला. इट माइट बी पॉसिबल की जे महिला व बालविकास विभाग आहे याच्या मार्फत तुमची KYC होऊन तुम्हाला तो लाभ पुन्हा सुरळीत केला जाऊ शकतो. म्हणून लाडक्या बहिणींनो हे काम करा. आता थांबतो आणि भेटतो तुम्हाला नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, जय श्रीराम.